महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापूर महानगरपालिका महापौर पदावरून वाद, सत्ताधारी भाजपा विरोधात मराठा समाजाचे मुंडन आंदोलन। 2026च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने राज्यभरात प्रचंड विजय मिळवला। त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये भाजपने 102 पैकी 87 जागा जिंकल्या। इच्छुक नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी दावा केला, परंतु अखेर भाजपचे नगरसेवक श्रीनिवास कोंड्याल महापौरपदी निवडून आले। यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली। एका सामान्य जनतेला महापौरपदी निवडून आणायचे होते, परंतु एका ओबीसीला महापौरपदी नियुक्त करण्यात आले। मराठा समाजाचा दावा आहे की मराठा समाजाने राज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यांना ही वस्तुस्थिती लक्षात आणून देत स्थानिक भाजपच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाचे राम जाधव यांनी इशारा दिला की समाजातील एका मराठा सदस्याला महापौरपदी निवडून द्यावे, अन्यथा निषेध आंदोलन सुरू केले जाईल। ज्या मराठा समाजाने या महाराष्ट्रात या स्वर्गासाठी स्वतःचं रक्त सांडलं, आज त्याच मराठा समाजावर या भाजपच्या स्थानिक काही प्रमुख लोकांनी मराठा समाजात राजकीय अन्याय तिथे केलेला आहे। 1993 नंतर 32 वर्ष झालं, सर्व राजकीय पक्षांनी सर्व समाजाला तिथं महापौर करून संधी दिली। यंदा सर्वसाधारणसाठी जागा असताना तिथं ओबीसीचा महापौर या लोकांनी केला। आमची मागणी होती मराठा समाजाला महापौर करून आपण तिथं न्याय द्यावा, पण दुर्दैवी ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं, या भाजपच्या लोकांनी या मराठा समाजाला रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्याला पाठवण्याची वेळ आणली। आज मुंडन आंदोलन करण्याची या लोकांनी वेळ आली। मी संपूर्ण भाजप पक्षाला तिथं मी दोष देणार नाही, कारण ज्या 2016-17ला देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा आरक्षण दिलं, त्यात पहिला सत्कार आम्ही केला होता। 2 महिन्यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाला 700 कोटी रुपये दिल्यानंतर मावळ पगडी घालून आम्ही तिथं त्यांचा सत्कार केला होता। पण आज मराठा समाज राजकीय आरक्षण केल्यामुळं आज आम्ही रक्ताने पत्र असतील किंवा मुंडन आंदोलन केलंय। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंडाल यांना जर खरंच मराठा समाजाबाबतीत प्रेम असेल, तात्काळ विनायक कोंडाल यांनी महापौर पदावर राजीनामा द्यावा आणि पालकमंत्र्यांनी मराठा समाजाला महापौर तिथं आपण करावा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।